नमस्कार. आपण एज्युकेअर क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या येणारे केंद्रप्रमुख यांची भरती 2025 तसंच TET, CTET आणि टेट या एक्झामसाठी एक महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे मानसशास्त्र. आणि ह्या मानसशास्त्राच्या अभ्यासाबद्दलच आज आपण इथे चर्चा करणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यानंतर तुमचा TETचा सिलेबस काय आहे, CTETचा सिलेबस काय आहे, तसंच केंद्रप्रमुख भरतीसाठी मानसशास्त्राचा सिलेबस काय आहे याविषयीही चर्चा करणार आहोत. आणि पुढे काही संकल्पना आणि सराव प्रश्न याबाबत चर्चा करणार आहोत. तर आपण सुरू करूया. सर्वात एक महत्त्वाचं म्हणजे की मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे. जर आपण याच्या पहिले पण TET असेल किंवा CTET किंवा केंद्रप्रमुख भरतीसाठी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ती 2 पार्टमध्ये त्याचा सिलेबस डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. एक म्हणजे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता आणि दुसरं आहे शालेय शिक्षण अधिनियम. तर त्यामध्ये जे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता आहे याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे, बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे, अध्यापनाची नेमकी प्रक्रिया काय आहे या संदर्भातले सिलेबस दिलेला आहे. तसंच जर आपण TET आणि CTETचा जर विचार केला तर याच्यामध्ये पूर्ण मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, बुद्धिमत्ता, समायोजन आहे, अवधान आहे, संवेदना आहे, ज्या काही मानसिक प्रक्रिया मानसशास्त्रामध्ये त्यांचा समावेश होतो त्या सगळ्या प्रक्रियांचा याच्यामध्ये सिलेबसमध्ये समावेश आहे. तर आज आपण सर्वप्रथम जी सुरुवात करणार आहोत ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे किंवा मानसशास्त्राचा इतिहास काय आहे आणि त्याच्यानंतर सर्व व्याख्या बघितल्यानंतर आपण काही प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत. तर आता सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर मानसशास्त्र दैनंदिन जीवनातसुद्धा आपण म्हणतो आहे की एखाद्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मानसशास्त्र आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बघत असतो, ठीक आहे. आपला तो जीवनाचा एक पार्ट बनलेला आहे. तरीही ज्यावेळेस आपण मानसशास्त्र असं म्हणतो तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण 2 कन्सेप्ट येतात. कुठलं तर एक म्हणजे मानस आणि दुसरं म्हणजे शास्त्र. तर सर्वप्रथम आपण याचा इतिहास बघणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वप्रथम जर मानसशास्त्र हा कुठला विषय कोणत्या विषयाच्या संदर्भात असेल तर मानसशास्त्र ही सर्वप्रथम जर बघितली आपण इथे तर मीनिंग दिलेलं आहे सायकोलॉजी, ठीक आहे. त्यालाच मानसशास्त्रामध्ये 2 भाग, त्या शब्दामध्ये 2 भाग पडलेला आहे. एक म्हणजे सायके आणि दुसरं म्हणजे लोगस. सायके म्हणजे इथे सांगितलेलं आहे की आत्मा किंवा मन आणि दुसरं आहे एक वर्ड तो म्हणजे शास्त्र. आता ज्यावेळेस आपण म्हणतो आहे की मानसशास्त्र नेमकं काय आहे तर इथे व्याख्या जर बघितली आपण तर काय येत आहे की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ठीक आहे. आता सर्वप्रथम ही जी मानसशास्त्र होतं ही कशाची शाखा होती तर ही तत्त्वज्ञानाची शाखा होती, ठीक आहे. तत्त्वज्ञानाची शाखा होती 1900 पर्यंतची. आणि ही तत्त्वज्ञानाची शाखा होती त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आत्मा किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण परत एक जर आपण इथे बघितलं की इथे काय आहे शास्त्र, सायन्स नेमकं कशाला म्हणतात, ठीक आहे. सायन्स म्हणजे आपण म्हणतो की जे आपण काही गोष्टी आपण प्रूव्ह करू शकतो, ओके. जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, ज्याचं आपण निरीक्षण करू शकतो, ज्याचा आपण पडताळा घेऊ शकतो, ज्याच्या आधारावर आपण निष्कर्ष मांडू शकतो त्याला आपण शास्त्र म्हणतो की जे आपण बघू शकतो, ज्याचं निरीक्षण करू शकतो. जर याची व्याख्या जर आपण बघितली की आत्मा किंवा मन, आत्मा आपण बघू शकतो का, त्याचं निरीक्षण आपण करू शकतो का, तर याचं उत्तर आहे नाही, ठीक आहे. आणि त्याच्याचमुळे ही जी एक व्याख्या होती ती संकुचित झाली किंवा त्याचं आपण असं म्हणू शकतो की ती कालबाह्य झाली. कारण ज्याचं आपण निरीक्षण करू शकत नाही, जे आपण पडताळून पाहू शकत नाही, ज्याच्याबद्दल आपण शरीरामध्ये ते नेमकं स्थान कुठे आहे ही गोष्ट सांगू शकत नाही, मग त्याचा आपण अभ्यास कसा करणार. कारण आपण शास्त्र म्हणताना काय म्हणतो आहे की जी गोष्ट आपल्याला निरीक्षण आपण ज्याचं करू शकतो आहे, ज्याचा पडताळा आपण घेऊ शकतो आहे त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. मग जर मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्र जर म्हणत आहे आपण तर त्याच्यामध्ये नेमकं जर आपण असं म्हटलं की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र तर मग शरीरामध्ये आत्म्याचं स्थान नेमकं कुठे आहे, तो कसा दिसतो, ठीक आहे. याच्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकत नाही. मग ज्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकत नाही, ज्याचा पडताळा घेऊ शकत नाही
तर ते म्हणजे मानसशास्त्र होऊ शकत नाही आणि म्हणून काही कालांतराने ही जी वाक्य आहे ती कालबाह्य झाली. आणि मग त्याच्यानंतर सर्वप्रथम ही वाक्य कोणी सांगितली होती, पुढे बघूया आपण एक एक. ठीक आहे, याचा इतिहास बघू आपण पहिले, की अरिस्टॉटलनी सांगितलं की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. त्यानंतर मॅकडुगल यांनी सांगितलं की स्टडी ऑफ माइंड, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. वुंट यांनी म्हटलं की स्टडी ऑफ कॉन्शियसनेस. सिग्मंड फ्राइड यांनी म्हटलं की स्टडी ऑफ कॉन्शियसनेस अँड अनकॉन्शियसनेस. वॅटसन यांनी सांगितलं की स्टडी ऑफ बिहेवियर. आणि मॉर्गन किंग आणि रॉबिन्सननी मग एक मानसशास्त्राची व्याख्या ही मांडलेली आहे. आता याच्यामुळे आपण एक एक व्याख्यांचा आपण विचार करत जाऊया. ठीक आहे, सर्वप्रथम आपण बघणार आहोत अरिस्टॉटल यांची व्याख्या. अरिस्टॉटलनी काय म्हटलं, अरिस्टॉटलनी त्यांची जी व्याख्या मांडलेली आहे ती कुठे मांडलेली होती, तर दी ॲनिमा हा त्याने ग्रंथ लिहिला होता. आणि त्या ग्रंथामध्ये तो ग्रंथच आत्म्या तत्वासंबंधीचा एक विचार होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास करणारे किंवा चर्चा करणारे जर शास्त्र कुठले असेल तर ते मानसशास्त्र आहे. याच्या पहिले आपलं जे काही चर्चा चालली की शरीरामध्ये आत्म्याचं स्थान आपण सांगू शकत नाही, तो कसा दिसतो हे सांगू शकत नाही. मग जर आपण शास्त्र म्हणतो आहे तर त्याचं निरीक्षण करून आपल्याला त्याची उत्तरे शोधायची आहे. आणि म्हणून ही जी व्याख्या आहे ही काय झाली तर कालबाह्य झाली. आणि त्याच्यानंतर मग आत्म्यापेक्षा जवळचा शब्द कोणता, तर आत्म्यापेक्षा जवळचा शब्द आपण म्हणतो आहे की मन हा आहे. ठीक आहे, तर मग मॅकडुगल यांच्या मते त्यांनी सांगितले की मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवाधिष्ठित पाहिजे. ठीक आहे, अनुभवाधिष्ठित. चालेल. मॅकडुगल यांच्या मते मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवाधिष्ठित व वर्णनात्मक शास्त्र आहे. त्यांनी आत्म्यापेक्षा आपल्याला म्हणतो ना की आपल्याला मन हा शब्द कसा जवळचा वाटतो, तर त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण परत इथे तोच प्रश्न उपस्थित होतो की मन नेमकं कुठे आहे, मन कसं दिसतं. ठीक आहे, मनाचं नेमकं कार्य काय आहे, या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून ही सुद्धा व्याख्या जी आहे ती कालबाह्य झाली. त्यानंतर एक व्याख्या आली ती म्हणजे विल्यम वुंट. आता विल्यम वुंट जे आहे यांनी मानसशास्त्रामधली पहिली जी प्रयोगशाळा आहे, आतापर्यंत हे सगळं जे होतं ते कुठल्या आधारावर चालायचं, तर ते तत्त्वज्ञानाच्या आधारावर चालायचं. जसं तत्त्वज्ञान काय सांगतं आपल्याला की आत्माचा अभ्यास करणे, ठीक आहे, मोक्षप्राप्ती करणे. आणि इथे जे झालं की जर मानसशास्त्राला जर शास्त्राचा जर दर्जा द्यायचा असेल किंवा ते जर त्याच्यातले निष्कर्ष जर आपल्याला पडताळून पाहायचे असेल तर त्याच्यावर प्रयोग करावे लागतात. जसं रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे. ठीक आहे, तर ह्या शास्त्रामध्ये काय होतं नेमकं की आपण निष्कर्ष काढू शकतो, ते पडताळून पाहू शकतो. मग जर मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा द्यायचा आहे किंवा शास्त्र म्हणून जर म्हणायचं असेल तर निश्चितचपणे आपल्याला मानसशास्त्राच्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर आपल्याला प्रयोग करता यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सर्वप्रथम मानसशास्त्रातली जी प्रयोगशाळा स्थापन झालेली होती ती विल्यम वुंट यांनी केलेली होती. आणि ती कुठे स्थापन केली होती, तर ती जर्मनीतील लिपझिग या गावी त्यांनी ती स्थापन केली होती, की जी मानसशास्त्रातली पहिली प्रयोगशाळा होती की जिथे बसून आपण प्रयोग हे करू शकतो. ठीक आहे, मानसिक ज्या काही प्रक्रिया आहे त्याच्यावर प्रयोग हे केला जात होते. आणि मग त्यांनी असं म्हटलं की मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवांचे किंवा जाणीवेचे शास्त्र होय. आता इथे बोधात्मक म्हणजे काय, तर कॉन्शियसनेस. ठीक आहे, की बोध, अबोध आणि अवबोधावस्था या सगळ्या आपल्याला माहिती आहे. बोधावस्था म्हणजे की तुमचं जाणीवेचं क्षेत्र आहे, की तुम्ही तुमच्या भावभावनांना ओळखू शकता, माझ्या मनामध्ये सध्या कुठले विचार येत आहे हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, किंवा त्याच्यावर विचार करू शकता. सेन्सेशन, संवेदना कुठल्या होत आहे ह्या बाबतीतही तुम्हाला संवेदना ह्या होतात. तर ते बोधात्मक अनुभवांचं की तुम्हाला कोणते नेमके अनुभव येत आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण एखाद्या गोष्टीची जाणीव होणे. ठीक आहे, मग त्या भावभावना असेल, तुमच्या विचार असेल, त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मग विल्यम वुंट यांनी म्हटलं. की यांनी काय म्हटलं फक्त की जी काही आपली जागृत अवस्था आहे, ओके, जागृत अवस्था आहे किंवा ज्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते, भावभावना असेल, विचार असेल, संवेदना असेल, अवधान असेल, तर ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. परंतु
यालाही समोर डॉक्टर सिगमंड फ्राईड आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त व्यक्तीच्या बोधात्मक किंवा जाणीवेचा, जागृत अवस्थेचाच अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र नाही. तर त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं, डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी, की मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक व अबोध अवस्था जाणीवेंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. माफ करा. त्याच्यानंतर आता इथे काय म्हटलं यांनी की बोधात्मक व अबोध जाणीवेचा अभ्यास करणारे. डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी जर कुठला सिद्धांत मांडला असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोविश्लेषणात्मक थेरीज जे आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्याच्यात त्यांनी हेच म्हटलं आहे की व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना तो जो विकास आहे तो अबोधावस्था म्हणजे ज्या लहानपणी 5 वर्षापर्यंतच तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा कसा होत जातो. आणि त्याच्याही मध्ये जर मेजर रोल जर कशाचा असेल तर अबोध मनाचा आहे, की तुमच्या ज्या काही भावभावनांचं दमन केलं जातं आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या व्यक्तिमत्वावर हे पडत असतं. तर म्हणून त्यांनी असं म्हटलं की फक्त बोधात्मक किंवा फक्त जागृत अवस्थामध्ये तुमच्या भावभावनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र नाही, तर तुमच्या अबोध मनामध्ये दडलेल्या भावभावनांचा, ठीक आहे, किंवा जाणीवेंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा मानसशास्त्र होय. कारण आपल्या मनाचा जसं त्यांनी हिमनगाची संकल्पना सांगितली आहे की फक्त 1/4 भागच आपल्यावरती दिसतो आणि 3/4 भाग आपला कुठे असतो तर मनाच्या खाली दडलेला असतो, 1/1 भाग. तर त्यांनी ते सांगितलं की अबोध मनामध्ये ज्या काही जाणीवा आहेत त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा मानसशास्त्र आहे. त्याच्या पुढे जाऊन असं आलं जे.बी. वॅटसन यांनी. ओके, यांनी वर्तनवाद सांगितलं होतं. तर आता यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, बोधात्मक आणि जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. परंतु जर आपण बघितलं तर बोधावस्था आहेत ते सगळं बरोबर आहे, पण त्यांनी असं म्हटलं की इथे कशाला महत्त्व दिलेलं आहे त्यांनी, तर यांनी वर्तनालाच खूप जास्त महत्त्व दिलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की मानसशास्त्र हे मानवी व्यक्तींच्या वर्तनाचे शास्त्र होय. कशाचे? मानवी व्यक्तीच्या वर्तनाचे शास्त्र. यांनी मानवी वर्तनाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे की वर्तन. आता इथे अजून एक महत्त्वाचा शब्द आहे की वर्तन कशाला म्हणायचं. ओके, तर वर्तन म्हणजे आपण इथे त्यांनी एक सूत्र पण सांगितलं होतं, ठीक आहे, ते वुडवर्थ यांनी सांगितलं होतं. त्याच्या पुढे जाऊन यांनी फक्त असं म्हटलं होतं की मानवी व्यक्तींच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. की आपण जे काही वर्तन करतो, मग आपण आपली वागणूक असेल, आपलं बोलणं असेल, आपल्या भावभावना व्यक्त करण्याची पद्धत असेल, ठीक आहे, की त्याला त्यांनी मानसशास्त्र असं म्हटलं. आता इथे बरोबर आहे, कारण आतापर्यंत आपण म्हटलं आहे की आत्मा आहे, मन आहे, जाणीव आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकत नाही, ठीक आहे. परंतु व्यक्तींचं वर्तन आपण बघू शकतो, त्याचं निरीक्षण आपण काय करू शकतो, त्याचा पडताळा आपण घेऊ शकतो, त्याच्या वर्तन कसं आहे व्यक्तीचं या आधारावर आपण पूर्वकथन करू शकतो, ठीक आहे, किंवा भाकीत करू शकतो की हा व्यक्ती पुढे जाऊन कशा पद्धतीने वागेल किंवा काय विचार करेल हे आपण सांगू शकतो. आणि म्हणून ती एक शास्त्रशुद्ध व्याख्यासुद्धा होऊ शकते की मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. की जिथे आपण व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण करू शकतो, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर पूर्वकथनसुद्धा करता येते की ही व्यक्ती अशी का वागलेली आहे याच्या कारणांचा शोधसुद्धा घेऊ शकतो. पुढे जाऊन ती व्यक्ती कशी वागेल याच्याबद्दलचा अंदाज आपण मांडू शकतो. किंवा समजा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटीवर सुद्धा आपण काय करू शकतो, उपाययोजना ह्या करू शकतो. आणि म्हणून ही जी व्याख्या आहे ही मान्यता पावली की मानसशास्त्र हे मानवी व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. त्याच्या पुढे जाऊन वुडवर्थ यांनी ह्या वर्तनाच्याच याचं एक सूत्र मांडलं. ते सूत्र कुठलं मांडलं त्यांनी, तर SO आणि R, ठीक आहे, SOR हे त्यांनी सूत्र मांडलं. त्यांचं म्हणणं होतं की बिहेवियर म्हणजे काय आहे, B = SOR. S म्हणजे काय आहे तर उद्दीपक, त्यालाच तुम्ही चेतक सुद्धा म्हणू शकता, मराठीमध्ये 1-2 शब्द आहेत. त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम मीन्स जीव म्हणजेच व्यक्ती, आणि R म्हणजे प्रतिक्रिया.
वर्तन याचा अर्थ काय आहे, तर वर्तन म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या उद्दीपकाला अनुसरून व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे काय आहे, तर वर्तन होय. इथे त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये पण ते सांगितलेलं आहे की वातावरणाच्या किंवा परिसराच्या अनुषंगाने व्यक्तींच्या ज्या क्रिया प्रतिक्रिया घडतात त्यांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आता इथे नेमकं स्टिम्युलस, ठीक आहे, इंग्लिशमध्ये स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. आता स्टिम्युलस म्हणजे नेमकं काय किंवा उद्दीपक कशाला म्हणायचं, तर आपण असं म्हणू शकतो की उद्दीपक म्हणजे नेमकं काय, तर कुठलाही घटना असेल, वस्तू असेल, ठीक आहे, घटना असेल, वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल की ज्याला व्यक्ती प्रतिक्रिया देण्यासाठी तयार होतो म्हटल्यापेक्षा त्या घटनेला, वस्तूला किंवा व्यक्तीला व्यक्ती काय करतो आहे, प्रतिक्रिया देतो आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, उद्दीपक असं म्हणू शकतो. की जसं आता इथे तुम्ही लेक्चर्स ऐकत आहात, बरोबर आहे. आता इथे अजून एक महत्त्वाचं की उद्दीपक हे कोणते आहे, तर दोन प्रकारचे आहे. कुठकुठले, तर एक म्हणजे बाह्य उद्दीपक आहे आणि दुसरा कुठला आहे, तर तो अंतर्गत उद्दीपक आहे. दोन उद्दीपक आहे, एक म्हणजे बाह्य आणि दुसरा म्हणजे अंतर्गत. आता वर्तन नेमकं आपलं काय आहे, इथे जरी एकच उद्दीपक असला तरीही त्या उद्दीपकाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या वेगवेगळ्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल की आता इथे तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघताय, ओके, व्हिडिओज बघत आहे. व्हिडिओ बघणं किंवा तो ऐकणं हा तुमच्यासाठी काय झाला, तर एक उद्दीपक झाला. पण प्रत्येक व्यक्तीची याच्याबद्दलची प्रतिक्रिया कशी आहे, ती वेगवेगळी आहे, ठीक आहे. कोणी नोट डाऊन करेल, ठीक आहे, कोणी स्क्रीनशॉट काढेल, ह्या त्याच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजेच तुम्हाला काय आहे की कुठलंही उद्दीपक दिलेलं असेल तर त्याला अनुसरून तुम्ही ज्या प्रतिक्रिया देतात किंवा एखाद्या वेळेस क्लासमध्ये एखादा समजा प्रश्न विचारलेला असेल तर प्रश्न विचारणे, ठीक आहे, मॅमनी जो काही प्रश्न विचारलेला असेल तो उद्दीपक झाला, ओके. परंतु क्लासमध्ये जेवढेही काही स्टुडंट आहे त्या स्टुडंटनी दिलेली प्रत्येकाची प्रतिक्रिया ही वेगवेगळी आहे. काही विद्यार्थी चटकन उत्तर देतील, काही विद्यार्थी काय करतील, थोडासा विचार करतील, काही विद्यार्थी शांत बसलेले असतील. म्हणजे उद्दीपक जरी एकच असला तरीही प्रत्येक व्यक्तीची त्याला दिलेली प्रतिक्रिया कशी आहे, ही वेगवेगळी आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, वर्तन असं म्हणतो. आणि म्हणूनच इथे म्हटलं आहे की वातावरणाच्या किंवा परिसराच्या अनुषंगाने व्यक्तीच्या ज्या काही क्रिया प्रतिक्रिया घडतात त्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आता बाह्य उद्दीपक म्हणजे काय, तर जो आपल्याला दिसू शकतो आहे, ठीक आहे, की एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्याने जर काही बोललेलं असेल तर आपण त्याला प्रतिक्रिया ही देतो. परंतु अंतर्गत म्हणजे काय, तर इथे ज्यावेळेस कुठली कॉन्सेप्ट शिकवल्या जात आहे तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय करत आहे, आत्मतला विचार करत आहे, ठीक आहे, की हे नेमकं कसं आहे, काय होऊ शकतं. तुमच्या भावभावना ज्या आहे त्यासुद्धा तुमच्या अंतर्गत आहे आणि त्या भावभावना आणि विचाराला अनुसरून सुद्धा तुम्ही काय करता, कधी कधी प्रतिक्रिया देता. म्हणजेच उद्दीपक हे बाह्य किंवा अंतर्गत दोन्ही पद्धतीचे आहेत आणि त्याला अनुसरून उद्वर्तनी हे एक कशाचं सूत्र मांडलं आहे, तर वर्तनाचं सूत्र आहे. याच्यावर अनेकदा प्रश्न हे येतो की वर्तनाचे सूत्र कोणी मांडलेले आहे आणि त्याचे स्वरूप कसं आहे, तर ते आहे SOR, ओके. ते कोणी मांडलं होतं तर ते उद्वर्तनी केलं होतं. त्याच्यानंतर आता अजून एक याला पुढे जाऊन जी आधुनिक अशी एक व्याख्या तयार झाली आता की वर्तन हे बघू शकतो आपण. मी पहिले पण सांगितलं की शास्त्रामध्ये आपण काय करतो, निरीक्षण करतो, पडताळा घेतो आणि भाकीत आपल्याला ज्याच्यामध्ये करता येते ते म्हणजे शास्त्र आहे. मग वर्तनाचं याच्या पहिले आपण बोललो की वर्तन आपल्याला दिसू शकतं, त्याच्यावरच्या कारणांचा आपण शोध घेऊ शकतो, ठीक आहे. पूर्वकथनसुद्धा आपल्याला करता येतं आणि त्याच्यावरच्या उपाययोजनासुद्धा आपल्याला करता येतात. मग त्याच्या पुढे जाऊन अजून मानसशास्त्राची एक नवीन व्याख्या तयार झाली, ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय, ठीक आहे. मानसशास्त्र म्हणजे काय आहे, तर मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. इथे फक्त मानवी वर्तनाचा नाही तर मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा मानसशास्त्र होय. तर आता इथे मानसिक प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, याच्या पहिले पण आपण बोलताना म्हटलं की मानसिक प्रक्रियामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर तुमचं अवधान आहे, ओके. अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे. त्याच्यानंतर आहे अभिरुची आहे, तुमची अभिरुची आहे, ओके.
त्याच्यानंतर विचार आहे, तुमच्या संवेदना आहेत, भावना आहेत, अवबोध आहे. ह्या सगळ्या काय आहेत तर मानसिक प्रक्रिया आहेत की ज्याचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. बुद्धिमत्ता आहे. तर ह्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास जो आहे तो मानसशास्त्रामध्ये केला जातो. आणि ह्या पद्धतीने आपण आतापर्यंत एक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे आणि मानसशास्त्राचा इतिहास कसा आहे, की सगळ्यात पहिले कुठली व्याख्या आलेली आहे, त्याच्यानंतर ती कशी कशी डेव्हलप होत गेली किंवा त्याचा कसा कसा विकास होत गेला हे आपण या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. याच्याबद्दल एक विलियम जेम्स म्हणून होते, त्याने एक सुंदर असं त्याचं रंजक असं वर्णन केलं की मानसशास्त्राने सर्वप्रथम आत्मा गमावला, त्याच्यानंतर त्याने त्यांचं मन गमावलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय जाणीवसुद्धा गमावली म्हणजे ती कालबाह्य झाली. आणि नंतर मग फायनली काय झालं की मानसशास्त्र म्हणजे काय तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा किंवा मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारे, तसेच मानसशास्त्रामध्ये मानसिक ज्या काही मानसिक प्रक्रिया आहे त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर आतापर्यंत आपण जे काही व्याख्या बघितलेल्या आहेत, ठीक आहे, पहिले ॲरिस्टॉटल बघितलं, मग मॅकडुगल बघितलं, त्याच्यानंतर आपण वॅटसन बघितलं, सिग्मंड फ्राईड बघितलं, वुडवर्थ बघितलं, मॉर्गन किंग आणि रॉबिन्सनसुद्धा बघितलं. तर याच्या संदर्भात कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता असते तर याच्या संदर्भातले आपण 3 ते 4 प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, चला सराव प्रश्नात आहे, मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा कधी स्थापन करण्यात आली. मी बोलत असताना सुद्धा तुम्हाला म्हटलं की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर कोणी स्थापन केली असेल तर ती म्हणजे विल्यम वुंट यांनी स्थापन केली. आणि ती कुठे स्थापन केली तर ती त्यांनी जर्मनीतील लिप्झिग या गावी, ओके, लिप्झिग या गावी स्थापन केली. पण कधी स्थापन करण्यात आली तर ती जी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे ती स्थापन करण्यात आली ती म्हणजे 1879 मध्ये. किती? 1879 मध्ये, ओके. 1879 मध्ये विल्यम वुंट, ओके, इथे परत लिहून देते लागेल तर विल्यम वुंट यांनी स्थापन केली. ती कुठे? जर्मनीत, ठीक आहे, जर्मनीतील लिप्झिग या गावी, लिप्झिग मध्ये. कधी स्थापन केली आहे तर 1879 मध्ये. याच्यावर सुद्धा अनेकदा प्रश्न हे विचारले जातात. दुसरा प्रश्न बघूया. चला आता याच्यात अजून एक कन्सेप्ट आहे ती सांगते मी की मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे किंवा मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते आणि कशाचा अभ्यास करत नाही याच्या संदर्भातला हा एक प्रश्न आहे की खालील विधानांचा विचार करून योग्य तो पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे की मानसशास्त्रज्ञ हुशार मुलांकडे जितक्या कुतूहलाने पाहिल तितक्याच कुतूहलाने मंदबुद्धींच्या मुलांकडे पाहणार नाही. दुसरे एक विधान दिलेलं आहे की शिक्षणाचे ध्येय कोणते असावे ते ध्येय चांगले की वाईट हे मानसशास्त्रज्ञ सांगत नाही. त्याला पर्याय दिलेले आहे की विधान 1 योग्य, विधान 2 अयोग्य, विधान 1 आणि 2 दोन्हीही योग्य आणि विधान 1 अयोग्य आणि 2 योग्य. आता याच्यामध्ये ना एक महत्त्वाची कन्सेप्ट येते की ती म्हणजे मानसशास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्र नेमकं काय सांगतं. मी याच्या पहिले बोलताना तुम्हाला म्हटलं की मानसशास्त्रातली ही पहिले तत्वज्ञानाची शाखा होती, ठीक आहे. शास्त्रामध्ये सुद्धा 2 पद्धतीचे शास्त्र सांगितले आहे, एक म्हणजे वास्तववादी शास्त्र आणि दुसरं म्हणजे आदर्शवादी शास्त्र. कोणते? 2 शास्त्र सांगितले आहे. इथे लिहिते, चला. वास्तववादी शास्त्र आणि दुसरं कुठलं सांगितलं? आदर्शवादी शास्त्र. आता वास्तववादी शास्त्र आणि आदर्शवादी शास्त्रामध्ये काय? वास्तववादी शास्त्रांमध्ये जसं रसायनशास्त्र झालं, जीवशास्त्र झालं की जे आपण बघू शकतो त्याचा पडताळा आपण करू शकतो आहे की त्याचे जे काही रिझल्ट आले ते
आपण पडताळू शकतो. ठीक आहे. आता आदर्शवादी शास्त्रामध्ये काय सांगितलं जातं की जसं तत्वज्ञान आहे, नीतिशास्त्र आहे, सौंदर्यशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे सांगितलं जातं. आणि वास्तववादी शास्त्रामध्ये जे आहे त्याच्या संदर्भात तिथे सांगितलं जातं. तर मग मानसशास्त्रज्ञ काय करतं की मानसशास्त्र हे सांगत नाही, ठीक आहे, की तुम्ही कसं वागायला पाहिजे. हे सांगण्याचं काम कोणाचं आहे, तर हे नीतिशास्त्राचं काम आहे. आता इथे जे पहिलं विधान आहे की मानसशास्त्रज्ञ हुशार मुलांकडे जितक्या कुतूहलाने पाहिजे तितक्याच कुतूहलाने मंदबुद्धींच्या मुलांकडे बघणार नाही, असं होणार नाही. कारण मानसशास्त्रज्ञ जसं हुशार मुलांचा अभ्यास करतो त्याच पद्धतीने स्लो लर्नर्स विद्यार्थ्यांचा सुद्धा अभ्यास हा करतो. त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये ते असं भेदभाव नाही करत की हे याचाच अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास करायचा नाही, असं नाही आहे. ठीक आहे. तर मग इथे जे जसं आहे की आपण म्हणतो केस स्टडी वगैरे याच्यामध्ये पद्धती आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर इथे जे आहे की पहिलं विधान आहे की असं होऊ शकत नाही की फक्त ते हुशार मुलांचाच अभ्यास करणार आणि स्लो लर्नर मुलांचा अभ्यास करणार नाही. दुसरं आता म्हणते की शिक्षणाचे कोणते ध्येय असावे आणि ते ध्येय चांगले की वाईट हे मानसशास्त्रज्ञ सांगत नाही. आता इथे मानसशास्त्रज्ञ हे सांगतात की समजा एखादी घटना जर घडलेली असेल, ठीक आहे, एखाद्या विद्यार्थीचा गैरहजर राहत असेल नेहमी, तर तो का गैरहजर राहतो ह्या कारणांचा शोध कोण घेणार, मानसशास्त्रज्ञ घेतात. पण त्यांनी राहायला पाहिजे किंवा नाही हे ते सांगू शकत नाही. किंवा एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केलेला आहे तर तो गुन्हा का झालेला आहे या कारणांचा शोध घेणार, पण गुन्हा करण्यात चांगलं किंवा वाईट हे सांगणार नाही. त्याच्यानंतर शिक्षणाचे ध्येय ते कोण सांगणार, तर ते तत्वज्ञान नीतिशास्त्राचा भाग येतो. शिक्षणाचे ध्येय कोणते असावे आणि ते ध्येय चांगले की वाईट हे मानसशास्त्रज्ञ सांगत नाही. कोणते असायला पाहिजे हे सांगणार नाही, हां, परंतु शिक्षणाचे ध्येय कसं पूर्णत्वास न्यायचं, कसे पूर्णत्वास न्यायचं हे मात्र मानसशास्त्रज्ञ सांगतात. तर त्यामुळे चांगलं की वाईट हे नाही सांगणार, परंतु शिक्षणातले जे काही ध्येय आहे त्याला आपण पूर्णत्वाला कसं न्यायचं, कुठल्या पद्धतीने न्यायचं हे मात्र मानसशास्त्रज्ञ सांगतात. तर त्याच्यामुळे सेकंड जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे. याच्यामधलं म्हणजे सेकंड बरोबर आहे, पहिलं चुकलेलं आहे. याच्यामधलं पहिलं विधान योग्य नाही आहे, दुसरं त्याच्यातलं पहिलं विधान जे डी ऑप्शन आहे ते आहे की विधान एक अयोग्य आणि दुसरं काय आहे तर योग्य आहे. त्याच्यानंतर विल्यम जेम्स हे डॅशचे जनक आहेत. आता जसं आपण मानसशास्त्राचा इतिहास बघितला किंवा व्याख्या बघितल्या की आत्म्याचं आलं, मग त्याच्यानंतर मनाचं शास्त्र आलं, मग बोधावस्थेचं आलं, मग अबोधावस्थेचं आलं, मग वर्तनाचं आलं, ठीक आहे, मग मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा मानसशास्त्र हे आलं. तर त्या प्रत्येक व्याख्यांवरनं, ठीक आहे, एक एक मानसशास्त्रामधले वाद निर्माण झाले आणि त्याच्यावरनं मग मानसशास्त्रांमधले वाद आहे. मग त्याच्यामध्ये रचनावाद आहे, कार्यवाद आहे, साहचर्यवाद आहे. तर याच्यापैकी विल्यम जेम्स हे कोणाचे जनक होते, तर विल्यम जेम्स हे जनक होते ते म्हणजे कार्यवादाचे. कार्यवाद फंक्शनलिझम त्यांनी सांगितलेलं आहे विल्यम जेम्स यांनी. ठीक आहे, की कार्य महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, चला लास्ट प्रश्न असेल हा कदाचित आणि मग आपण थांबून जाऊया. योग्य जोड्या जुळवा. जे आता याच्या पहिलेच आपण म्हटलं की त्याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये व्याख्यानाला अनुसरून काही वाद निर्माण झाले आहे. मग ते रचनावाद असेल, कार्यवाद असेल, मानवतावाद असेल. तर इथे तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहे की मनोविश्लेषणात्मक सिद्धांत कोणी सांगितलेला आहे, मानवतावाद हा सिद्धांत कोणी सांगितलेला आहे, वर्तनवाद हा कोणी सांगितला आहे आणि विकासवाद कोणी सांगितलेला आहे. आणि इकडे सगळ्या मानसशास्त्रज्ञांची नावं आहे. तर पहिला जो मनोविश्लेषणात्मक सिद्धांत सांगितलेला आहे, ज्यावेळेस आपण व्याख्या बघितल्या आहे त्यावेळेस पण डॉक्टर सिगमंड फ्राईड यांचं नाव आपण ऐकलं आहे. तर मनोविश्लेषण सिद्धांत सांगितलेला आहे सिगमंड फ्राईड यांनी. ठीक आहे, पहिला आहे डॉक्टर सिगमंड फ्राईड. मानवतावाद हा सांगितलेला आहे कार्ल रॉजर्स यांनी. वर्तनवाद हा सांगितलेला आहे B.F. स्किनर यांनी. आणि विकासवाद हा सांगितलेला आहे जीन पियाजे यांनी. आणि याचा पर्याय कुठला बरोबर आहे, तर पर्याय आहे 1 हा बरोबर आहे. हे आपण जे वाद आहेत ते आपण पुढच्या याच्यामध्ये, अच्छा ओके, अजून एक प्रश्न आहे मला असं वाटतं. खालील विधानांचा विचार करून योग्य तो पर्याय निवडा. की हा जो आता आपल्या मानसशास्त्रामधल्या आपण ज्या काही व्याख्या बघितलेल्या आहे त्या व्याख्यांच्या आधारावरचा हा एक प्रश्न आहे.
की विधानांचा योग्य विचार करून, ठीक आहे, योग्य तो पर्याय निवडा. ॲरिस्टॉटल यांनी आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या रिपब्लिक या ग्रंथातून मांडली आणि प्लेटो यांनी दी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. तर पर्याय आहेत विधान 1 आणि 2 दोन्हीही योग्य, विधान 1 योग्य आणि 2 अयोग्य, विधान 1 आणि 2 दोन्हीही अयोग्य आणि विधान 1 अयोग्य आणि 2 योग्य. त्याच्या पहिलेच आपण ही व्याख्या बघितली की ॲरिस्टॉटल यांनी म्हटलं आहे की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. परंतु अजून एक मी सांगितलं की त्यांनी कोणत्या ग्रंथातून ती मांडली, तर ती दी ॲनिमा हा जो ग्रंथ होता त्याच्यातनं मांडलेला होता. आणि प्लेटो यांनी रिपब्लिक हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही जे विधान आहेत ते कसे आहेत, तर अयोग्य विधाने आहेत. दोन्हीही विधाने अयोग्य आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण मानसशास्त्राचा इतिहास, त्याच्यामध्ये व्याख्या कशा येत गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते हे बघितलेलं आहे. तर आज आता आपण इथे थांबू आणि पुढे जे सांगितलं की रचनावाद आहे, कार्यवाद आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्टॉप कुठून करायचा?